नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा देशी टोमॅटो घेतलेला आहे छोट्या आकाराचं आणि त्याला जाळीवर भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरचं आपण तोंड काढूया आणि भाजलेला भाग काढायचाच नाही। आतमध्ये बघायचं कुठं किडकं वगैरे दिसतंय का। देठाची बाजू काढून घ्यायची हाताने। देठाची बाजू मी काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे तुकडे करून हे टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये टाकणार आहे ही कैरी बघा आणि ह्याची पाठीमागची साल काढलेली नाही आहे। खूप जणांचं हे होतं की बाबा तुरट लागल का। ह्याला पण मी जाळीवर भाजून घेतलेला आहे, नाही लागत, तुरट वगैरे लागत नाही, कारण हा तोतापुरी आंबा आहे। साली सकटसुद्धा आपण खातो ना कैरी। तिखटाप्रमाणे मिरच्या टाका, मी 4 टाकलेल्या आहेत। 6 पाकळ्या लसणाच्या, देशी लसूण आहे हा। छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचं थोडासा पुदिना, त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। देठासकट घेतलेली, जेवढी कवळी देठ असतात का नाही तेवढी घ्यायची। त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि ह्या टाकायचे आपल्याला फक्त अर्धा चमचा साखर। जर साखर जागी गूळ टाकला तरी चालेल आणि गूळ आणि साखर नाही टाकली तरी पण चालेल। आता पाण्याचा वापर करायचा नाही, एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। पाण्याचा वापर बघा मी थोडा पण केलेला नाही आहे, फिरवून घेतलेला। आणि फिरवून कसं घेतलं माहिती आहे का, दरदर करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये। मग ही तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, चपातीवर, भाकरीवर, वरण भातावर तोंडी लावायसाठी। आपल्या चटणीच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। जेवढ्या पण मी चटण्या दाखवतात ना, तुम्ही एकदा जरूर एक एक करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।